8वीची विद्यार्थिनी आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कोणसरी आहे। माझे नाव प्राची आहे। मी इयत्ता 8वीची विद्यार्थिनी आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कोणसरी आहे। माझे नाव श्रेया प्रकाश आहे। जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कोणसरी। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन विकसित भारत 2025 थीम वन आत्मनिर्भर भारत विषय औद्योगिक उत्पादन प्रक्रियेत धूर हा एक मोठा प्रदूषणाचा घटक आहे। कारखान्यातील मशीन ग्राइंडिंग मिक्सिंग प्रक्रियेतून सूक्ष्म धूळकण हवेत मिसळतात। ही धूळ कामगारांच्या आरोग्यास तसेच आसपासच्या परिसरातील वातावरणास मिसळते। धुळीचे निराकरण करणे अत्यंत आवश्यक आहे। समस्या विधान अनेक उद्योगांमुळे धूळ नियंत्रणाची यंत्रणा अपुरी किंवा निष्क्रिय असते। स्पॉन्ज आयर्न उत्पादन प्रक्रियेत धुळीचे प्रमाण सर्वाधिक असते। जर नियंत्रण प्रणाली कार्यक्षम नसेल तर PM10 आणि PM2.5 यासारखे सूक्ष्मकण हवेत पसरतात। यामुळे कामगारांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि परिसरातील वातावरण दूषित होते। समस्येचा परिणाम सूक्ष्मकण आरोग्यासाठी धोकादायक, श्वासनलिका, फुफ्फुस, हृदयासाठी समस्या निर्माण करू शकतात। पर्यावरणावर प्रभाव मातीचा क्षय, झाडे, वनसंख्या, जलप्रवाह यावर परिणाम, सामाजिक आर्थिक परिणाम, कामगारांचे आरोग्य बिघडून उत्पादन क्षमता कमी होते, शेतातील पिकांचे नुकसान होते। उपाय नकल्पना बुलढाण्यासाठी विचार स्मार्ट डस्ट मॉनिटरिंग सिस्टीम IoT आधारित कारखान्याच्या चारही बाजूंना कमी किमतीचे एअर क्वालिटी सेन्सर्स बसवले जावे। हे सेन्सर्स PM2.5 PM10 आणि CO2चे तापमाने मोजेल। उपाय 2 पाण्याच्या फवाऱ्याद्वारे धुळीचे नियंत्रण कारखाना परिसरात ऑटोमॅटिक वॉटर स्प्रिंकलिंग सिस्टीम बसवणे, ज्यामुळे वाऱ्याच्या दिशेनुसार फवारे चालू बंद होतात। उपाय 3 ग्रीन बॅरियर प्रोजेक्ट कंपनीच्या सीमारेषेवर धूळ शोषण करणारी झाडे लावणे, उदाहरणार्थ नेम, अरुंडो आणि फॅसुआर्ना। अपेक्षित परिणाम परिसरातील धूळ 40% 60% पर्यंत कमी होऊ शकते। रहिवाशांना स्वच्छ हवा व सुरक्षित वातावरणात श्वास घेता येईल। कारखान्यातील काम करणाऱ्या कामगारांना नेहमी मास्क लावून राहावे।